हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अजय स्टडीज. आज आपण बघणार आहोत मराठीचा 13वा धडा द्रोणशिष्य एकलव्य क्लास 4. चला मग सुरुवात करूया. महाभारतातली ही गोष्ट आहे. एका डोंगराळ जंगलात भिल्लांचे राज्य होते. त्या भिल्लांचा हिरण्यधनु नावाचा राजा होता. त्या राजाला एक मुलगा होता. त्याचे नाव होते एकलव्य. ही गोष्ट कधीची आहे? महाभारतातली गोष्ट आहे. एका डोंगराळ जंगलामध्ये भिल्लांचे राज्य होते आणि त्या भिल्लांचा जो राजा होता हिरण्यधनु, त्यांच्या मुलाचं नाव होतं एकलव्य. एकलव्य लहानपणापासूनच आपल्या वडिलांसोबत शिकारीला जात असे. धनुर्विद्येची त्याला फार आवड होती. आपल्याला धनुर्विद्या चांगली यावी असे त्याला वाटे. त्याच्यासाठी तो नेहमी प्रयत्न करीत असे. एकलव्याला धनुर्विद्येची म्हणजे आर्चरीची फार आवड होती आणि त्याच्यातच त्याला पारंगत व्हायचे होते. त्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असे. कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे धनुर्विद्येत फारच पारंगत होते. ते आपल्या शिष्यांनाही तसेच पारंगत करीत होते. त्यांची ही कीर्ती ऐकून एकलव्य त्यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला, गुरुजी, मला धनुर्विद्या शिकण्याची फार आवड आहे. मला ती कृपा करून शिकवा. पण एकलव्य भिल्ल होता म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिला. एकलव्य हिरमुसला होऊन परत गेला. कौरव पांडवांचे गुरु कोण होते? द्रोणाचार्य. हे धनुर्विद्येमध्ये फारच पारंगत होते, म्हणजे धनुर्विद्येमध्ये ते एक्सपर्ट होते. ते आपल्या शिष्यांनाही तसेच पारंगत करत होते, म्हणजे तसेच ते आपल्या शिष्यांना पण शिकवत होते आणि सगळ्यामध्ये श्रेष्ठ बनवत होते. पण हा भिल्ल असल्यामुळे त्यांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी त्यांनी नकार दिला. एकलव्याने धनुर्विद्या शिकण्याचे आपले ध्येय सोडले नाही. रानात जाऊन त्याने झोपडी बांधली. मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला व तो रोज सकाळी लवकर उठे. पुतळ्याला नमस्कार करी, नेम धरून धनुष्यबाणाचा सराव करी. असे बरेच दिवस निघून गेले. एकलव्याने काय केले? त्यांनी झोपडी बांधली, द्रोणाचार्याचा पुतळा बांधला आणि त्यांनाच तो गुरु मानून सराव करू लागला. आता धनुर्विद्या त्यांना चांगली येऊ लागली होती. एक दिवस कौरव पांडव द्रोणाचार्यासह त्या अरण्यात शिकारीस आले होते. त्यांच्यासमोर एक कुत्राही होता. तो जोरजोराने भुंकत होता. इतक्यात सरसर बाण येऊन त्यांचे तोंड त्या बाणाने जखडले गेले व त्यांचे भुंकणे बंद झाले. हे पाहून त्या सगळ्यांना आश्चर्य वाटले. बाण कोणी मारले हे पाहण्यासाठी ते पुढे आले. तो एक मोठा मातीचा पुतळा होता. त्या पुतळ्याजवळ धनुष्यबाण घेऊन एक मुलगा कौरव पांडव द्रोणाचार्य तेथे येऊन स्तब्ध उभे राहिले व तो मुलगा काय करतो हे ते बघू लागले. तोच त्याने सरसर बाण सोडले व बाणाचा पूर उभा केला. हा म्हणता तो आकाशात जाऊन भिडला आणि नंतर एकाच बाणाने त्याने तो मोडून पण टाकला. ते दृश्य पाहून साऱ्यांना नवल वाटले. इतक्यात तो मुलगा पुतळ्याला नमस्कार करून म्हणाला, गुरुजी, मी तुमच्या पायावर ही फुले वाहतो. असे म्हणून त्याने त्याच्या भात्यातून एक बाण काढला आणि तो धनुष्यावर चढविला आणि दोरी अशा कौशल्याने ओढली की बाणाने रानवेलीवरचा फुलांचा गुच्छ तोडून नेमका समोरच्या पुतळ्याच्या पायावर येऊन पडला. हे सारे दृश्य पाहून द्रोणाचार्यांना राहावेना. ते स्वतः पुढे आले. त्यांनी कौतुकाने त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला व प्रेमाने विचारले, बाळा, कोण तू? एकलव्याने मागे वळून पाहिले व द्रोणाचार्यांना नमस्कार करून तो म्हणाला, मी द्रोणशिष्य एकलव्य. एकलव्याचे हे शब्द ऐकून द्रोणाचार्यांना नवल वाटले व ते म्हणाले, द्रोणाचार्य तर मी तर तुला विद्या शिकवली नाही. मग एकलव्याने मातीच्या द्रोणाचार्याचा पुतळा दाखवला व मागे घडलेली सारी हकीकत त्यांना सांगितली. द्रोणाचार्य एकदम खुश होऊन म्हणाले, शाबास, शिष्य असावा तर तुझ्यासारखा. श्रद्धा ठेवून एकनिष्ठेने सतत परिश्रम केल्यावर त्याचे फळ मिळायलाच हवे. एकलव्याला आशीर्वाद देऊन द्रोणाचार्य कौरव पांडवासह परत निघून गेले. अशा प्रकारचा हा द्रोणशिष्य एकलव्य धडा आहे. याच्यात एकलव्याची निष्ठा दिसत नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.